गुरुवारी पुण्यामध्ये पूर आला। शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं, पण आज हा पूर ओसरल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा महापूर पाहायला मिळाला। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। पुरानंतर पुण्यात आरोपांचा महापूर। याची निश्चित चौकशी केली जाईल। नदी पात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहे। पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहोळ सामना। धरणातून जास्त पाण्याचा विसर्ग। पुणेकरांच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार। गुरुवारी पुण्यात आलेला पूर ओसरतोय। नागरिक या पुरात विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न करतायत। खायला लोणचं भाकर सुद्धा मिळाले नाही। रात्रभर आम्ही बसला का नाही। आमच्या तर घरात एक वाटी सुद्धा राहिली नाही। असं सगळंच गेलं, आमचं तर काहीच नाही राहिलं। गुरुवारच्या पहाटेपासून पुणेकर पुराच्या संकटात अडकले आणि त्यानंतर संकटांची ही मालिका सुरू झाली। पुण्यातल्या या सगळ्या परिस्थितीवरून आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आणि त्यांनी थेट प्रशासनालाच लक्ष केलंय। महानगरपालिकेचे असतील, जिल्हा अधिकारी असतील, यांनी पहिले पावसाच्या आधीवर कुठली बैठक घेतली नाही, लोकप्रतिनिधींना तिकडे बोलवलं नाही आणि हा प्रशासनाचा अभाव आहे समन्वय साधण्यासाठी। आणि जे अचानक पाणी सोडलं त्यामुळे पुण्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली। नदीकाठच्या कित्येक लोकांना प्राण गमावा लागला, काही लोकांना शॉक बसले, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि ज्या पद्धतीने अचानक पाणी आल्यामुळे अनेक लोकांची घरं पडली आणि याला पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आहे। अचानकपणे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणेकरांना पुराचा सामना करावा लागल्याचा थेट आरोप धंगेकरांनी केला। प्रशासनाच्या कारभारामध्ये भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलेच खडे बोल सुनावले। याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सगळ्या लोकांचा अपयश आहे, कारण फक्त देखावा चाललाय पुण्यामध्ये। याच्यामध्ये लोकप्रतिनिधी काय करतात याची प्रश्न पुणेकरांना पडला। अनेक ठिकाणी पालकमंत्री काल अजितदादा दिसले, पण चंद्रकांत दादा काय कुठे दिसले नाहीत आणि मग अशा वेळेला फक्त पेपरबाजी आणि फोटोग्राफी चाललेली आहे। याच्यामध्ये पुणेकरांना कुठल्या पद्धतीचा दिलासा नाही। धंगेकरांनी आरोप केल्यानंतर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माध्यमांसमोर आले आणि त्यांनी धरणातला विसर्ग 40,000 क्युसेकपेक्षा जास्त झाल्याची कबुली दिली। 40,000 क्युसेकच्या वरती पाणी 100% सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही। इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला, ज्या ज्या वेळेला 40-45,000 क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल। काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन, जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता, नागरिकांना अलर्ट का गेलं नाही, याची सुद्धा 100% चौकशी आणि कारवाई केली जाईल। आता ज्या धरणातील विसर्गामुळे पुण्यातली पाणी पातळी वाढली त्या खडकवासला धरणाची क्षमता आणि धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग नेमका कसा होतो तेही पहा। खडकवासला धरणाची जलक्षमता 1.99 TMC इतकी आहे। धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत। एकाच वेळी सर्वाधिक विसर्ग क्षमता 88,000 क्युसेक इतकी आहे। 25 जुलैच्या दिवशी 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग झाला, पण पूर आला त्या दिवशी धरण 100% भरलेलं होतं। बुधवारी रात्री धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आणि मध्यरात्री विसर्ग 20,000 वरून 35 ते 40,000 वाढवला गेला। नियमानुसार कोणतंही धरण 75 ते 85% भरताच विसर्ग सुरू करणं अपेक्षित असतं, पण भविष्यात पाऊस नाहीच पडला तर काय? आणि दुसरं म्हणजे खडकवासला साखळी धरणातली पानशेत, वरसगाव, टेमघर ही अधिक क्षमतेची धरणं उशिरानं भरतात। या चिंतेपोटी जलसंपदा अधिकारी खडकवासला 100% भरल्यानंतरच विसर्ग सुरू करू लागले आहेत। त्यातूनच मग परवासारखा मुसळधार पाऊस झाला, धरण ओव्हरफ्लो झालं आणि नाईलाजास्तव
विसर्ग वाढवावा लागला. या धरणामधनं पाण्याची जी लेवल आहे त्यावेळेला किती लेवल आहे आणि किती पाऊस पडतोय याचा एक तासाला अंदाज घेतला जातो आणि त्या अंदाजावरती तुम्हाला कळतं की आता पाणी किती वाढतंय आणि मग त्यावेळेला धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने तसंच खाली जे काही लोक राहतात त्यांनाही तुम्हाला हे करावं लागतं किंवा नदीला पाणी सोडताना जी काही काळजी घ्यायची असते पूर नियंत्रण कक्ष आहेत, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, महानगरपालिका आहे, या लोकांना कळवावं लागतं. पुण्यातल्या पुरासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नद्या नाल्यांवरचं अतिक्रमण. यावर पुण्याच्या आजी माजी पालकमंत्र्यांनी काय म्हटलंय तेही पहा. नदी पात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत. नदीपात्रालगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले, त्याच्यावर बिल्डिंग बांधले, असे खूप मोठे विषय आहेत. ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कंपाऊंड केलंय, त्याच्यावर वरनं येणारं पाणी आडलं जाते आणि ते कुठं बाहेर पडत नाही, अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळं पण अडचणी येते. त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळी करून द्यावी लागेल. पूर ओसरल्यानंतर पुराची कारणं हळूहळू समोर येत आहेत आणि त्यासोबतच सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या आरोपांचा सामना सुरू झालाय. पण यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे कुणी गांभीर्यानं पाहणार का? विकासाच्या नावाखाली पुण्यात गेल्या कित्येक वर्षात होत असलेलं अतिक्रमण, नद्या नाले यांच्यावर भराव टाकून केली जाणारी अवैध बांधकामं यावर कुणी कारवाई करणार का? की दरवर्षीप्रमाणे यंदाही काही काळ चर्चा आणि त्यानंतर ये रे माझ्या मागल्या असंच होईल? चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.